नमस्कार, आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज। मुलगी पाहायला गेलेल्या एका कुटुंबाच्या गाडीचा अपघातात बहीण भाऊ जागीच ठार। लातूर येथील एका कुटुंबावर नियतीने क्रूर खेळ केला आहे। आपल्या एकुलत्या एका सॉफ्टवेअर इंजिनियर मुलासाठी जीवनसाथी शोधण्याच्या आनंदाने चंद्रपूरला निघालेल्या या कुटुंबाला नांदेड नागपूर महामार्गावरील हदगाव तालुक्यातील गोजेगाव येथे भीषण अपघाताचा सामना करावा लागला। या दुर्घटनेत मुलगी पाहायला निघालेला भावी नवरदेव मनोज दिगुरे देवरे आणि त्याची नातेवाईक मनीषा राचेवाड हे दोघे बहीण भाऊ जागीच ठार झाले, तर कुटुंबातील इतर सदस्य गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे। मनोज दिगुरे यांचे कुटुंब लातूर येथे राहते, तर त्याच्या दोन बहिणी पुण्याला। मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर असल्याने त्याला मुलगी पाहण्यासाठी हे सर्व कुटुंब कारने MH04 GJ 7307 चंद्रपूरकडे जात होते। दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हदगाव तालुक्यातील गोजेगाव येथील पेट्रोल पंपासमोर तुळजापूर नागपूर महामार्गावर भीषण अपघात झाला। रस्त्याचे काम सुरू असल्याने ठिकाणी कोणतेही सूचना फलक किंवा पर्यायी रस्ता दिलेला नव्हता। रस्त्यावर अचानक JCB तोंड काढून उभी असताना कारच्या पुढील आयशर गाडीने ब्रेक मारला, पण ती JCBला धडकली। मागून भरधाव वेगात येणाऱ्या कारने आयशरला इतकी जोरदार धडक दिली की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला। या भीषण अपघातात कार चालवत असलेला मुलगा मनोज दिगुरे इंजिनियर आणि त्याचे नातेवाईक महिला मनीषा राचेवाड यांचा जागीच मृत्यू झाला। मृतदेह छिन्नविच्छिन्न झाले होते, तर गाडीतील तिघे गंभीर जखमी झाले। त्यांच्यासह आयशरचा चालक शाहरुख खान, सुभान खान वय वर्ष 34 आणि इतर 7 ते 8 नागरिक गंभीर जखमी झाले आहेत। अपघाताचे स्वरूप एवढे भयंकर होते की पाहणाऱ्यांनाही चक्कर येत होती। जखमींना 2 तास उलटूनही शुद्ध नव्हती। या दुर्घटनेत एका लहान मुलीसह आई वडील आणि इतर 2 बहिणी गंभीर जखमी आहेत। गावकऱ्यांनी या घटनास्थळी धाव घेतली। यांच्या मदतीने त्यांना जखमींना उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे दाखल केले। तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे। रस्त्याचे काम सुरू असताना आवश्यक सूचना उपाययोजना न केल्यानेच हा भीषण अपघात झाल्याची चर्चा परिसरात होत आहे। या घटनेमुळे लातूर आणि हदगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। असेच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज।